सांगली जिल्ह्यात 7.25 लाख बहिणींना मिळाला 6वा हप्ता. 2100 रुपयांचा आदेश अद्याप नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 5 हप्ते निवडणुकीपूर्वी वर्ग केले होते. आता 6वा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झालेला आहे आणि ही प्रक्रिया जिल्ह्यात सुरू झालेली आहे. 6वा हप्ता देखील 1500 रुपयांप्रमाणेच महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. जिल्ह्यातील 7,38,054 महिलांच्या खात्यावर 110,70,81,000 रुपये जमा झालेले आहेत. महायुती सरकारने जुलैपासून महिलांना 1,500 रुपयांचा दरमहा निधी देण्याची घोषणा केली होती. महिलांच्या आर्थिक अडचणी सोडवता याव्यात, त्यांच्या आरोग्याबाबत खबरदारी घेता यावी, याशिवाय इतरही छोट्या मोठ्या अडचणी सोडवताना मदतीचा हात मिळावा म्हणून 1,500 रुपयांची मदत दिली. आणि जिल्ह्यात या योजनेमध्ये आत्तापर्यंत 7,38,054 लाभार्थी महिला पात्र ठरलेल्या आहे. महिलांच्या खात्यामध्ये आत्तापर्यंत 5 हप्ते जमा झालेत आणि यानंतर आचारसंहितेमुळे प्रकरणे थांबली होती आणि अनेक प्रकरणांमध्ये उत्पन्नाच्या दाखल्याचा अडथळा निर्माण करून झाला होता. या अर्जांची छाननी करून त्रुटी देखील दुरुस्त केली आणि या सर्व खात्यांमध्ये आता लाडक्या बहिणींचा निधी वर्ग केला जात आहे. निवडणुकीमध्ये महायुती सरकारने महिलांना 2,100 रुपये दरमहा देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार सरकार स्थापन झाल्यावर हा निधी मिळेल अशी अपेक्षा महिलांना होती. प्रत्यक्षात 1,500 रुपयेच खात्यामध्ये जमा झालेले आहेत. वाढीव मदतीसाठी तसा अध्यादेश निघणे आवश्यक आहे आणि या संदर्भात तरतूद झाल्याचे सांगितले जात असले तरी अद्यापही आदेश न निघाल्याने 1,500 रुपये खात्यामध्ये वळते झाले आणि वाढीव निधी कधी जमा होईल याबाबत शासनाचे आदेश नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.